असे भगवान श्री गणेश आहेत. सज्जन श्रोते हो, भृगु ऋषी या ठिकाणी सोमकांत नावाचा राजा आहे, त्याला ही कथा सांगतायत. आता हा सोमकांत राजा कोण, तर असं सांगितलं जातं, सौराष्ट्रे देवनगरे सोमकांतो भवन नृपः वेदशास्त्रार्थ तत्वज्ञो धर्मशास्त्रार्थ तत्परः. कसा आहे तर वेदशास्त्रामध्ये एवढा निपुण आहे की बृहस्पतीला सुद्धा लाजवेल एवढं त्याच्याकडे अभ्यास आहे, ज्ञान आहे, एवढा विद्वान तो. आणि संपत्तीच्या बाबतीमध्ये एवढा मोठा आहे तर कुबेरालाही लाजवेल एवढी त्याच्याकडे संपत्ती आहे, असा तो सोमकांत नावाचा राजा आहे. हा सोमकांत नावाचा राजा खूप ऐश्वर्य संपन्न होता, त्यागी सुद्धा होता. आणि याचे 5 प्रधान होते. एकाचं नाव विद्याधीश, दुसऱ्याचं नाव रूपवान, तिसऱ्याचं नाव शमकर, चौथ्याचं नाव ज्ञानगम्य आणि 5व्याचं नाव सुबल. असे 5 प्रधान होते त्या सोमकांत नावाच्या राजाचे. ते सुद्धा खूप हुशार, चाणक्य नीतीचे. त्याने राजाला आसपासचे जेवढे काही प्रभाग आहेत ते सगळे त्या राजाला जिंकून दिले होते. एवढे हुशार होते आणि एकनिष्ठ होते. आता त्या राजाला एक सुंदर पतिव्रता पत्नी होती. यद्रूपमपलोकैव रतिरंभातिलोत्तमः लज्जितानं सुखं व्यापी लेभिरे मचजिरे. किती सुंदर होती. तिच्या समोर रंभा, तिलोत्तमा ह्या अप्सरा होत्या, त्या सुद्धा फिक्या होत्या. एवढी सुंदर दिसायला होती, परंतु फक्त सुंदर दिसायला नव्हती तर तिचं आचरण सुद्धा तेवढ्याच ताकदीचं होतं. एखादा याचक, एखादा भिक्षुक, एखादा संन्यासी किंवा एखादा नगरवासी काही पीडा घेऊन, काही त्रास घेऊन त्यांच्या महलामध्ये आला तर त्याला ती उपाशी बाहेर जाऊन देत नव्हती, काही ना काहीतरी देऊन पाठवत असायची. अशी ही सुधर्मा नावाची राणी होती. आणि त्या सोमकांत राजाला एक सुंदर पुत्र होता, त्याचं नाव होतं हेमकंठ. तो हेमकंठ एवढा ताकदीचा होता की 1000 हत्तींचं बळ त्याच्या शरीरामध्ये होतं. आता 1000 हत्तींचं बळ कुणामध्ये आहे तर इंद्राच्या ऐरावत हत्तीमध्ये आहे. असा तो हेमकंठ सुंदर प्रपंच चालू होता त्या सोमकांत नावाच्या राजाचा. आणि प्रपंच चालू असताना अचानक त्या राजाच्या जीवनामध्ये एक दुःख आलं. त्याला एकाएकीच कुष्ठरोगाची प्राप्ती झाली. आता कुष्ठरोग आल्याच्या नंतर आता काय करावं, काही नाही, काहीच समजेना. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसायचा आणि सूर्यप्रमाणे तेजस्वी दिसत असताना सुद्धा अचानक कुष्ठरोगाची प्राप्ती झाली. अंगावरती फोडं ते येऊ लागले. काय करावं काही समजेनासं झालं आणि तो त्याच्या कक्षाच्या बाहेरच निघानासा झाला. काय करावं मनात प्रश्न आला. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, परंतु तो कक्षाच्या बाहेर येत नव्हता, महलाच्या बाहेर येत नव्हता, राजवाड्यामध्ये सभेमध्ये येत नव्हता. सगळ्यांना प्रश्न पडला काय करावं. राजा 3-4 दिवस झाला आलाच नाही बाहेर. राजाला नेमकं झालं काय. 5 प्रधान त्या राणीच्या जवळ गेले, सुधर्मा राणीच्या जवळ गेले, नमस्कार केला आणि राणीला विचारलं राजाला नेमकं झालं काय आहे. त्यावेळेस राणी आणि हेमकंठ आणि त्याचे जे 5 प्रधान होते राजाचे, ते सगळेजण त्या राजाच्या कक्षामध्ये गेले. कक्षामध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं तर राजापासून खूप दुर्गंधी येत होती.
एवढी दुर्गंधी येत होती की त्याच्या जवळ सुद्धा ते पाची प्रधान लांब जाऊ लागले, जवळ जात नव्हते. एवढं विचित्र त्या राजाचं झालं होतं. विचार करा, किती संपत्ती होती, कुबेरालाही लाजवेल ऐश्वर एवढं होतं, ज्ञान किती होतं, बृहस्पतीला लाजवेल एवढं, परंतु त्या टायमाला काहीच कामाला आलं नाही. आपल्यासारख्याचा तर खूप लांबचा विषय. 1 किलोच्या वर आपल्या इकडे सोनं नसेल कुणाकडे, तरी सुद्धा आपल्याकडे एवढा अहंकार असतो की दुसऱ्याच्या लग्नामध्ये जाऊन सांगणार की ह्याला एवढं वाढेल तेवढं वाढो. सज्जनो श्रोते हो, ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस कुणीही आपल्या सोबत राहत नाही. असा हा सोमकांत नावाचा राजा, त्याचे पाचीचे प्रधान त्याच्या समोर उभे राहिले आणि उभे राहिल्याच्या नंतर आता काय करायचं. त्यावेळेस तो सोमकांत नावाचा राजा म्हणाला, आता मला या राजकारणामध्ये आणि मला या राजगादीवरती काहीही मोह राहिला नाही. मला ही सगळी राजकारभार सोडून वनवासामध्ये जाऊन, अरण्यामध्ये जाऊन भगवंताची तपश्चर्या करू वाटते, नामस्मरण करू वाटते. असं म्हटल्यावरती आता काय करावं. सगळ्यांना प्रश्न पडला. एवढा गुणवान राजा आपल्या राज्याला सोडून जात आहे. सगळेजण रुकू लागले. हेमकंठ पुढे आला, बाबा तुम्ही जर वनवासामध्ये निघून गेलात, अरण्यामध्ये निघून गेलात, तर मी कुणाकडे पाहायचं, कुणाची सेवा करायची, मला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन चला. असं म्हटल्यावरती सोमकांत राजा म्हणाला, तुला जर मी सोबत नेलं तर या नगरवासिकांचं सांभाळ कुणी करायचा. त्याच्यानंतर सुधर्मा राणी आली आणि राणी आल्याच्या नंतर ती म्हणाली, मी कोण आहे तुमची. त्यावेळेस तो राजा म्हणाला, तू माझी अर्धांगिनी आहेस. अर्धांगिनी आहेस ना, मग अर्धांगिनीचं काम काय आहे, पत्नीचं काम काय आहे. सुखामध्ये सुद्धा सोबत राहायचं आणि दुःखामध्ये सुद्धा सोबत राहायचं. ज्यावेळेस तुम्ही ऐश्वर्य भोगत होतात, ज्यावेळेस तुम्ही राजाच्या गादीवर बसत होतात, त्यावेळेस मला सुद्धा एक गादी देत होतात. आणि आता तुम्ही दुःखामध्ये पडलात तर तुम्ही मला म्हणतात की तू या महलामध्ये राहा आणि मी अरण्यामध्ये जातो. जमणार नाही, मला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन चला. असं म्हटल्यावरती आता काय करावं. राजाला सुद्धा प्रश्नच पडला. एवढंच नव्हे तर ते पाची प्रधान सुद्धा म्हणाले की आम्हाला सुद्धा या राज्यामध्ये राहायचं नाही, आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन चला. हे सगळ्यांचं ऐकल्याच्या नंतर राजाला खूप आनंद वाटला. पण तेवढ्यामध्येच एकाएकी तो चक्कर येऊन पडला, मूर्छित झाला. मूर्छित झाल्याच्या नंतर त्या राज दरबारामध्ये सगळीकडे ओरडाओरड होऊ लागली. महाराज काय करावं, काय करावं. त्यावेळेसचे तिथं डॉक्टर आले आणि आल्याच्या नंतर त्यांना तपासलं. त्यांची मूर्छा निघून गेली. आणि गेल्याच्या नंतर आता सोमकांत राजा म्हणाला, माझी शेवटची एकच इच्छा आहे की या गादीवरती, या राजगादीवरती माझ्या मुलाला हेमकंठाला मला बसवायचं आहे. असं म्हटल्यावरती तो सोमकांत राजाचा मुलगा हेमकंठ म्हणू लागला, बाबा मला सुद्धा तुमच्या सोबत यायचे, मला या राज्याची अपेक्षा नाही. काय करणार मी या राज्याचं, मी काय करणार. तुमची सेवाच करायला जर भेटत नसेल तर या राज्याचं करू काय मी. सज्जन श्रोते हो, तो सोमकांत नावाचा राजा म्हणतो, हे पहा पुत्रा, काहीही केलं तरी वडिलांचं वचन कधी मोडायचं नाही. प्रभू श्रीरामाने सुद्धा वडिलांचं वचन मोडलं नव्हतं. आपली परंपरा आहे, प्रथा आहे, वडिलांचा सन्मान करा वाक्याचा. मी जे म्हणेल ते करायचं. इच्छा नसताना सुद्धा तो राजगादीवरती बसला आणि आता सोमकांत राजा त्या नगराच्या बाहेर निघू लागला. संन्याशाचे भगवे वस्त्र घातले आणि भगवे वस्त्र घातल्याच्या नंतर सगळे जन नगरवासी त्याच्या समोर आले आणि आल्याच्या नंतर त्याला बोलू लागले, हे राजन, आम्हाला सुद्धा सोबत घेऊन चल रे. आम्ही तरी काय करणार. ज्यावेळेस तुम्ही राजा होतात
त्यावेळेस या राज्यामध्ये एकही व्यक्ती उपाशी मेला नाही. आणि आता तुमच्यावरती दुःख आलं तर आम्ही तुम्हाला सोडायचं? आम्ही तुमचे मुलं आहोत, मुलाप्रमाणे तुम्ही आम्हाला सांभाळ केला आहे. आणि वडिलांना आता यातना होत असेल, त्रास होत असेल तर वडिलांना, आता मुलांनी वडिलांना सोडावं का? राजन मला सुद्धा घेऊन जा, आम्हाला सुद्धा घेऊन जा. नाही म्हणाले. सोमकांत राजाने हेमकंठाला बोलवलं आणि म्हणाले, आजपासनं हा तुमचा राजा आहे. आणि सोमकांत राजाला, तो राजन हेमकंठाला सांगू लागले, सोमकांत राजा, की आजपासनं हे तुझे लेकरं आहेत, यांचा लेकराप्रमाणे सांभाळ कर, जे लागेल ते दे, कुणालाही त्रास होता कामा नाही. आता काय करावं प्रश्न पडला. त्यावेळेस सोमकांत राजा सांगू लागला की राजकारभार कसा करायचा हे तुमच्या सुद्धा उपयोगाचं आहे, नीट श्रवण करा. सोमकांत राजा सांगू लागला हेमकंठाला, दररोज सकाळी पहाटे उठायचं आणि पहाटे उठल्याच्या नंतर सर्वात प्रथम भूमिमातेचं दर्शन घ्यायचं. भूमिमातेला प्रार्थना करायची. श्लोक येत नसेल तर मनामधून करा, शब्दाने करा. हे भूमिमाते, दररोज तू माझा भार उचलतेस, तू माझी माता आहेस, मी तुला प्रणाम करतो असं म्हटल्याच्या नंतर जे आपले श्रीगुरु आहेत त्यांना स्मरण करायचं. त्यांचं स्मरण झाल्याच्या नंतर या ठिकाणी पुढे सांगितलं आहे की जे तुमचे मुख्य देवता आहेत, पंचायतन देवता, जसं आम्ही भगवान श्री गणेशाचं स्मरण करतो त्याप्रमाणे तुम्हाला जो देव आवडत असेल त्या देवाचं स्मरण करायचं. काही जणांचा प्रश्न असतो की महाराज नेमकं कोणत्या देवाचं स्मरण करायचं, कुणाचं नामस्मरण करायचं? हे पहा, कोणत्याही देवाचं स्मरण केलं, नामस्मरण केलं तर ते भगवंताच्या जवळच जातं. एक सुभाषित खूप सुंदर आहे, आकाशाम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे की आकाशामधून पाऊस पडतो आणि पाऊस पडल्याच्या नंतर या भूमीवरती जमा होतो. जमा झाल्याच्या नंतर ते पाणी एका नालीच्या माध्यमातून ओढ्यामध्ये जातं. ओढ्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या ओढा एका नदीला मिळतो आणि ती नदी समुद्राला जाऊन मिळते. त्याप्रमाणे आपण कोणत्याही देवाचं स्मरण करा, कोणत्याही देवाचं नामस्मरण करा, आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊन जाते. हे पहा, कोणत्याही देवाला स्मरण करायला हरकत नाही, पण एक देव एकनिष्ठ असला पाहिजे. कोणता तरी एक देवाची आपण दररोज नित्यनेमाने सेवा केली पाहिजे. मग तुम्ही कृष्ण करा, विठ्ठल करा, राम करा, भगवान श्री गणेश करा, कोणताही देव करा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी म्हणा गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. हो हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, हरी नारायण. राजा राम म्हणा, राजा राम म्हणा, सीताराम म्हणा, मेघश्याम म्हणा, राजा राम म्हणा, मेघश्याम म्हणा, सीताराम म्हणा, आत्माराम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद
पहा बसल्या बसल्या टाळ्या वाजवत जा. स्वामी महाराज तर काही सांगत नाहीत, परंतु टाळ्या वाजल्या पाहिजे. काय विषय, एक वेळेस भगवान शंकर पार्वती मातेला कथा सांगत होते आणि कथा सांगत असताना पार्वती मातेंना टाळी वाजवा असं भगवान शंकर म्हणाले होते. कशामुळे? पार्वती मातेवरती संकट आलं होतं, त्याच्यामुळे टाळी वाजवायला सांगितली. आणि टाळी वाजवायला सांगितल्याच्या नंतर पार्वती माते कथेमध्ये बसले असताना त्यांचं ते संकट निघून गेलं. पार्वती मातेचं वेगळं संकट होतं, पण तुमचं संकटसुद्धा वेगळे आहेत. काही जणांना झोप लागते, आता जेवणं झालेत, टाळी वाजवल्या वाजवल्या झोप उडून जाते. त्याच्यामुळे टाळी वाजवली पाहिजे. चला विषयाकडे येऊया. आता तो सोमकांत नावाचा राजा त्याच्या मुलाला हेमकंठाला सांगत आहे, हे मुला काय करायचं तर भगवंताचं स्मरण करायचं, नामस्मरण करायचं, मानसिक पूजा करायची. आपण देवघरामध्ये फक्त देवसमोर ठेवून पूजा करणे म्हणजे पूजा नसते. मनामधून करणारी पूजा त्याला मानसिक पूजा म्हटली जाते. मनातून स्मरण करायचं, कुठेही बसा. देव जर जवळ नसेल तर डोळे झाकायचे, देवाची मूर्ती डोळ्यासमोर आठवायची आणि त्याचं स्मरण करायचं. त्याला मानसिक पूजा म्हणतात. तर तशी मानसिक पूजा करायची आणि मानसिक पूजा झाल्याच्या नंतर स्नान करायचं. आपले जेवढे काही विधी वगैरे आहेत ते सगळे उरकायचे. आणि उरकल्याच्या नंतर सोमकांत राजा सांगत आहे की सकाळी आपण वेद पठन करायचं, होम करायचं, तर्पण करायचं, बलिप्रदान करायचं, असं तो सोमकांत नावाचा राजा आपल्या मुलाला शिकवत आहे. असं आपण आपापल्या मुलांना शिकवलं पाहिजे. सकाळी उठल्याच्या नंतर काय करावं, काही नाही. त्याच्यानंतर जे ब्राह्मण आलेले आहेत आपल्या दारामध्ये त्यांना भोजनासाठी आमंत्रण द्यायचं, वस्त्र प्रदान करायचे. जे काही तुमच्या घरामध्ये अतिथी येईन त्याचा सन्मान सत्कार स्वागत करायचं, ही आपली संस्कृती आहे. असं सोमकांत नावाचा राजा त्याच्या मुलाला सांगत आहे. पुढे म्हणतो, ज्यावेळेस जेवण वगैरे होईल त्यावेळेस इतिहास, पुराणे हे सांगायचे. आता आपल्या इथं तर विषयच वेगळा राहिला आहे. टी व्ही आल्यामुळे त्याच्यामुळे सिरियल वगैरे मस्त मज्जा येते, जाम मजा येते बघायला. मी एकदा असंच आईला म्हणलो हे सिरियल वगैरे पाहूस तर एखादी देवाची मालिका पाहायला पाहिजे. काय होतं, तोच कलह आपल्या परिवारामध्ये चालत राहतो. आईला सहज बोलून गेलो. ती म्हणली ग बस, तुला माहित नाही मी कोण आहे. आता म्हणलो लहानपणीपासून तुझ्या सोबतच आहे म्हणलं, मला तर पक्क माहिती तू कोण आहेस, कोणाची मुलगीस, काय आहे. नाही माहीत नाही तुला. म्हणलो कस काय. त्यावेळेस आई म्हणती आता मी लाडक्या मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हणली, लाडकी बहीण. त्याच्यामुळे विशेष सोडून दिला महाराज बोलायचा. लाडकी बहीण असल्यावर काय करणार आता. तर दुपारच्या पहाऱ्यामध्ये इतिहास पुराण श्रवण करायला पाहिजेत, ऐकायला पाहिजेत. मोठ्या मोठ्या संतांचे, आपल्या वामन भाऊंचं चरित्र श्रवण करायला पाहिजे, भगवान बाबाचं चरित्र श्रवण करायला पाहिजे. सज्जन श्रोते हो, या ठिकाणी तो सोमकांत नावाचा राजा त्याच्या पुत्राला हेमकंठाला सांगत आहे. आणि पुढे सांगू लागला, अभक्ष भक्षण परस्त्री सेवन कधी करू नये. त्याच्यानंतर जे काही याचक, जे काही भिक्षुकी आपल्या दारात येतील त्यांना सन्मानाने आतमध्ये घ्यावं. असं बोलता 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 त्यांनी खूप काही सांगितलं आहे. कारण की आपल्याला खूप वेळ कमी आहे आणि याच्यानंतर स्वामी महाराजांची सुद्धा कथा होणार आहे 2 तास. त्याच्यामुळे लवकर उरकून घेऊ. हे भगवान श्री गणेशाचं पुराण 1 महिना जरी सलग चाललं तरी सुद्धा संपणार नाही, एवढं मोठं पुराण आहे. पुढे सांगितलेलं आहे की स्त्रियांना गुप्त गोष्ट कधी सांगू नये. राजकारणामध्ये किंवा एखादी अशी आपल्या जवळ एखादी गोष्ट असेल की ती कुणाला गावामध्ये करायची नसेल, सांगायची नसेल,
तर ती सर्वात प्रथम आपल्या बायकोला कधी सांगू नये, असं सोमकांत नावाचा राजा हेमकंठाला सांगत आहे. एखाद्याला पूर्ण गावामध्ये एखादी बातमी करायची असेल तर त्याला पत्रकाराची गरजच नाही महाराज. त्यांनी फक्त एका बाईजवळ जायचं आणि तिच्या कानामध्ये सांगायचं की मी तुला सांगते, कुणाला सांगू नको. ती जर दुपारपर्यंत सगळ्या गावात नाही झाली असं तो सोमकांत नावाचा राजा सांगत आहे की गुप्त गोष्ट स्त्रियांना सांगू नये, कारण की स्त्रियांना श्राप भेटलेला आहे हा. त्यांच्या मनामध्ये काही राहत नाही. सज्जन श्रोते हो, असं सांगता 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 आता तो दानधर्म वगैरे सगळे झाले. आता तो रथामध्ये बसू लागला. आता अरण्यामध्ये निघणार आहे. सगळेजण नगरवासी रडत आहेत. राजन राजन नका ना जाऊ. अहो तुम्ही आमचे तात आहात, माय बाप आहात. तुम्ही जर अरण्यामध्ये जर गेलात तर आमच्यासारख्याचं काय व्हायचं? जाऊ नका. नाही, जावं लागेल. अहो काही काम असेल तर आम्हाला सांगा, आम्ही जाऊ. तुमच्यावरचा संन्यास आम्ही स्वीकारू, पण तुम्ही जाऊ नका. सगळेजण रडू लागले. तो हेमकंठ आईच्या जवळ आला आणि आईच्या जवळ येऊन बोलू लागला, आई अगं मला सुद्धा सोबत घे ना. मी तरी काय करणार, वडील तर माझं ऐकत नाहीत, पण तू तरी ऐक.